माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे श्री क्षेत्र माळेगाव येथे स्मारक झाले पाहिजे अशी मागणी माळेगावकरांनी केली आहे। यावेळी खासदार चिखलीकरांनी देखील देशमुख कुटुंबाचे माळेगाव सोबत घनिष्ठ नाते आहे आणि विलासरावांचे माळेगावसाठी मोठे योगदान आहे अशी प्रतिक्रिया देत विलासरावांच्या स्मारकासाठी पुढाकार घेऊ असं आश्वासन दिलं आहे। माळेगावची यात्रा दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी आणि प्रसिद्ध यात्रा 1992 पासून या यात्रेत येण्याचं, या यात्रेचं नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खंडोबाच्या आशीर्वादाने मिळालेली आहे। म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो। या यात्रेचा परिसराचा विकास कसा झाला पाहिजे यासाठी माझा सातत्याने प्रयत्न असतो। मी जेव्हा पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून या मतदारसंघातून निवडून आलो तेव्हा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब यांनी 5.5 कोटी रुपयाचा निधी त्यावेळी दिला। आजची त्याची किंमत करणं खूप कठीण होईल। त्यानंतरच्या काळामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जवळपास 8 कोटी रुपये दिले। हे दोन मुख्यमंत्री वगळले तर या माळेगावला कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी दमडी दिलेली नाही। अनेकांनी घोषणा केल्या, अनेक मंडळी आली। माळेगावला यायला तर कोणाचं बंधन नाही, परमेश्वर सगळ्याचा आहे, दर्शनाला सगळेच येऊ शकतात, परंतु इतर उपाय कोणी दिले नाही। म्हणून विलासराव देशमुख साहेबांच्या संदर्भानं या यात्रेची एक भावनिक नातं आहे। विलासराव देशमुख साहेबांचे वडील आदरणीय दादासाहेब इथं 8 दिवस राहायचे। विलासराव देशमुख साहेब हयात आजपर्यंत एखादी यात्रा चुकीने राहिली असेल, कोणी निमंत्रण दिलं तरी, कोणी निमंत्रण दिलं नाही तरी ही यात्रेला आवर्जून यायचे, दर्शन घ्यायचे आणि आपल्या सर्व सहकार्यांना संबोधित करून ती जायची। म्हणून या ठिकाणी आज माळेगावच्या लोकांनी मागणी केली की विलासराव देशमुख साहेबांचं या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे। मी खासदार म्हणून, बैठकीचे अध्यक्ष आणि या भागाचे खासदार म्हणून श्रंगारे साहेब, आम्हाला दोघांनाही हा मुद्दा अतिशय आवडला आणि आम्ही दोघांनीही सांगितलं की यासाठी लागलेला निधी आम्ही उपलब्ध करून देऊ आणि विलासराव देशमुख साहेबांचं उचित स्मारक हे माळेगावला झालं पाहिजे।